काय काय हे ती मागे निघतंय पोरग. नमस्कार मित्रांनो, आज आपण ब्लॉग करणार आहे. बऱ्याच दिवसानं ब्लॉग करायला लागलो. आम्हाला जास्त काही जमत नाही, पण तसंच आम्ही आता प्रयत्न करून करत आहे आणि जास्त दिवसांनी आता आपला ब्लॉग पडत आहे. तरी व्हिडिओ बघायचं सोडू नका, ब्लॉग बघत राहा आणि लाईक करत जावा ब्लॉगला. अक्षराला घेऊन काय करते तुम्हाला ढग आलेले आहे. हा हे बघू शकताय, ढग आलेले आहेत. ढग म्हणणार नाही त्याला आपण, तो ढगार आहे. हे आहे ढगारा म्हणायचं. आनंदनगरला चाललोय, अकलूजमध्ये गणेश मंदिराला चाललोय. ही आहे सयाजीराजे पार्क, पण तिथं काय आम्ही आता जाणार नाहीये. आता आम्ही इथं चढावर आलेलो आहे. अरे देवा, इथे यांचं फोटोशूट तुम्ही पाहू शकताय. लोळून उतरा. आणि ह्या इथे हिरोईन साडी वगैरे घालून. आणि इथे बघा आम्ही हाय करा, हात पण दिसत नाही. मामी इथं कैऱ्यांची तलाश करत आहेत. हे बघा, हे भलतीकडच बघून चालते, त्यांचं काय कळत. आता मामा गेले तर आमच्यासाठी भेळ आणायला. इथे आता मामाने भेळ आणली जाऊन. मध्ये ठेव. हे काय आहे? अगं बाई, आणि एकच छापडी. कशाला मग कोण खायला लागले त्या छपडीने? मामी कशी भेळ आहे? छान आहे ना? खावा की. बापाला बोला. बाळा, आता हे बघा, ही फॅमिली इथं आहे ना, ती झोका खेळत बसली बघा फॅमिली.
आणि मला इथं बिचारीला एकटीला टाकून दिले. आणि बघा इथं फॅमिली खेळत बसली झोका. मी बारकी आहे का ही बारकी आहे तेच मला नक्की कळत नाहीये. गाणं जोडा परत त्याला. काय काय म्हणलं होतं का नाही तुला? अरे तिथं नाही आधी अशी. हे ती मागे निघतंय पोरग. तुम्ही गेला होता खेळायला. हे बघा शेळ्या. बघा ही केळीची झाड आहे. आजच्या ब्लॉगचा एंड झालेला आहे आणि संपूर्ण ब्लॉग बघितल्याबद्दल मनापासून आपल्या सर्वांचे धन्यवाद.